जय शिवराय भावना, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल। आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो। जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तो व्हिडिओ बघून ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा आपल्या जे ते काय करायचं, आपल्या सर्वात आधी जे ते आपल्या सुपरपिन ॲप आहे तो आपलं ओपन करून आपल्याला जे ते व्हीपीएन आहे ते आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे। व्हीपीएन जे कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक घेऊन आपल्या कॅपकट जो ॲप आहे तो आपल्या ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। इथं ॲड वगैरे झाल्यानंतर आपल्या त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, त्यानंतर खालतीच थोडंसं स्क्रॉल करून आपल्याला जे ते इथं या व्हिडिओचा ऑडिओ जो असेल तो आपला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्रॅक्ट वगैरे झाल्यानंतर आपल्या त्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्या बिटनुसार इथं जे ते आपल्याला हा व्हिडिओ जो तो स्प्लिट करायचा आहे। तर त्यानंतर आपल्या बिट 2 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 4 वरती येऊन स्प्लिट करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे जे ते बिट मार्कनुसार इथे जे ते तुम्ही व्यवस्थितपणे इथे जे ते तुम्ही स्प्लिट वगैरे इथे व्हिडिओ करून घ्या मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, इथे जे ते मी व्यवस्थितपणे जे ते आपला जो व्हिडिओ आहे तो इथं बिटनुसार इथे जे ते स्प्लिट वगैरे करून घेतले। तर त्यानंतर आता आपल्याला ह्या व्हिडिओच्या जागी आपल्या इमेजेस जे ॲड करायचे, तर इथं रिप्लेस करण्यासाठी बघा काय करायचं, ते आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करायचं, त्यानंतर खालती थोडंसं स्क्रॉल करून तुम्हाला इथे एक रिप्लेसचा जो तो ऑप्शन आहे तो इथं मिळून जाईल। तर त्या रिप्लेसवरती क्लिक करायचं, त्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा फोटो दिला असेल तो इथं ॲड करा, किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथं ॲड करू शकता। तर त्यानंतर परत नंतरच्या व्हिडिओवरती येऊन परत आपल्याला काय करायचं, रिप्लेसच्या ऑप्शनवरती येऊन जायचं आहे। रिप्लेसच्या ऑप्शनवरती येऊन परत आपल्याला फोटोवर मध्ये जाऊन आपला फोटो ॲड करायचा आहे। तर मित्रांनो, इथे तुम्हाला आता फोटोज कसे ॲड करायचे ते तुम्हाला इथं माहीत पडले तर तुम्ही स्टेप फॉलो करून आपले जेवढे काय मित्रांनो इथं व्हिडिओज असेल त्या व्हिडिओजमध्ये तुम्ही हा वाला इमेज जो असेल तो इथं रिप्लेस करा। ओके, तर मित्रांनो, इथे जे ते आपले जेवढे काय मित्रांनो इथे व्हिडिओज होते त्या व्हिडिओजमध्ये जे ते इमेजेस जे ते व्यवस्थितपणे जे इथं मी ॲड वगैरे इथं रिप्लेस वगैरे करून घेतलेत। तर रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या इथं आता या इमेजेसला जे ते ॲनिमेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे। तर ते ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी बघा काय करायचं, आपल्या एकदम सुरुवातीच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे। त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं तुम्हाला जे ते इनमध्येच थांबायचं, इनमध्ये तुम्हाला पॅडिंग अशा प्रकारचा एक ॲनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करा। तर अप्लाय केल्यानंतर परत सेकंड इमेजवरती आपल्याला येऊन जायचं, त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या कॉम्बोमध्ये यायचं आहे। कॉम्बोमध्ये येऊन तुम्हाला 2 नंबरलाच तुम्हाला बघा डायनामिक जे अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल ॲनिमेशन तो अप्लाय करा। परत नंतर थर्ड इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन परत जे ते बघा इथं इनमध्ये तुम्हाला रॉक वर्टिकली अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करा। अप्लाय केल्यानंतर परत नंतर जे ते इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन तुम्हाला इथं बघा स्टेच अँड डिसऑर्डर अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करा। अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या जे इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर आपला कॉम्बोमध्ये येऊन जायचं आहे। कॉम्बोमध्ये तुम्हाला बघा स्लाइड अँड व्ह्यू अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो अप्लाय करा। परत अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये यायचं आहे। त्यानंतर ओबल अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर परत नंतरचे जे ते इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचे, त्यानंतर कॉम्बोमध्ये जायचे, त्यानंतर स्व आउट अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका। तर अप्लाय वगैरे झाल्यानंतर परत नंतरच्या ते इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचे, त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन जायचे, त्यानंतर इथं बघा वेव अँड स्लाइड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती यायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं, परत तुम्हाला इथे जे ते पॉपिंग कॅन्डी अशा प्रकारचा एक ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं तुम्हाला जे ते बघा डिसऑर्ड आणि स्ट्रेच अशा प्रकारचं एक असेल मित्रांनो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर इथं मित्रांनो आपल्या सर्व इमेजेसला जे ते ॲनिमेशन वगैरे देऊन जे ते झाले, तर आता आपल्या इथं इफेक्ट जे ते अप्लाय करायचे। तर इफेक्ट अप्लाय करण्यासाठी आपल्याला जे ते परत काय करायचं, व्हिडिओचे जे ते एकदम सुरुवातीला जे ते आपल्याला येऊन जायचं, आल्यानंतर परत इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जे ते जायचे, त्यानंतर इथं तुम्हाला बघा ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जे येऊन जायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला हेक्सागोनल स्पॉट अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट तो इथं अप्लाय करा आणि व्यवस्थितपणे जे ते त्या इमेज पुरता इथं जे ते सेट वगैरे करा। त्यानंतर एक इमेज सोडून परत नंतरच्या इमेजवरती यायचं, म्हणजे 3 सेकंदाच्या याच्यावरती येऊन जा। त्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे, त्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं बघा लव सेक्शनमध्ये जे ते येऊन जायचं आहे।
लव सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं हर्टबीट अशा प्रकारचे इफेक्ट भेटेल. तो इथं अप्लाय करा आणि व्यवस्थितपणे जे ते त्या इमेज पुरतं इथं सेट वगैरे करून घ्या. ओके, तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला जे काय करायचं बघा, आपल्याला त्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे काय करायचं बॉडी पिकमध्ये जायचे. बॉडी पिकमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक शॉक अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तो इथं ॲडजस्ट वगैरे व्यवस्थितपणे जे ते त्या इमेज पुरता इथं करून घ्या. केल्यानंतर परत नंतरचे जे ते आपल्याला इमेजवरती जे ते आपल्याला येऊन जायचं. इथं इमेजवरती इथं आल्यानंतर आपल्याला परत काय करायचं बघा, बॉडी पिकमध्ये जायचंय. त्यानंतर इथं तुम्हाला जे ते ट्रेंडिंग सेक्शनमध्ये ते बघा फ्लेम विंग्स 2 अशा प्रकारचा इथं भेटेल तुम्हाला, किंवा तुम्ही ग्लोइंग लाईन्समध्ये सुद्धा इथं येऊ शकता. इथं आल्यानंतर आता तुम्हाला शोधायचं आहे फ्लेम विंग्स. ओके, तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला जे काय करायचं, त्याच्या इमेजच्या सुरुवातीला येऊन बॉडी पिकमध्ये जायचं आहे. त्यानंतर ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन इथं जे ते म्युझिकल जे ते नोट्स अशा प्रकारचा एक बघा इथं इफेक्ट असेल. थोडंसं इथं स्क्रॉल करा. त्यानंतर इथं बघा आपल्याला इथं अप्लाय वगैरे केला आपण व्यवस्थितपणे. त्यानंतर इथं ह्याची जी ॲडजस्ट असेल ती ॲडजस्टमेंट इथं व्यवस्थितपणे इथं तुम्ही इथं करून घ्या व्यवस्थितपणे. त्यानंतर परत आपल्या त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्या स्पार्क सेक्शनमध्ये जिथं येऊन जायचं आहे. त्यानंतर इथं आल्यानंतर इथं बघा तुम्हाला एक मीटर अशा प्रकारे भेटेल इफेक्ट. तो इथं अप्लाय करून टाका. व्यवस्थितपणे त्याची ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. तर केल्यानंतर परत नंतरचे जे आपल्याला इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे. आल्यानंतर आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं बटरफ्लाईजमध्ये येऊन जायचं आहे. आणि तुम्हाला सुरुवातीलाच बघा बटरफ्लाय अशा प्रकारचा एक भेटेल मित्रांनो तुम्हाला इफेक्ट. तर तो इथं अप्लाय वगैरे इथं व्यवस्थितपणे इथं करून टाका. अप्लाय वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या परत नंतरचे जे ते इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे. त्यानंतर परत बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि त्यानंतर इथं तुम्हाला बघा लुमिनन्स अशा प्रकारचा एक ड्रॉपलिंग अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इफेक्ट. तो इथं देऊन टाका. तर इथं दिल्यानंतर परत नंतरचे जे इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे. इथं आल्यानंतर परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला एक स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर मिरर 3 अशा प्रकारचा इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन याचं फिल्टर एक 0 करा. त्यानंतर याचं व्हर्टिकल जे असेल ते इथं तुम्हाला थोडंसं कमी जास्त इथं करून घ्यायचं आहे. बघायचं इथं की तो जो असेल मित्रांनो तो इथं बरोबर इथं सेट करायचे. त्या 3 मिररमध्ये जे व्यवस्थित इमेज दिसायला पाहिजे अशा प्रकारे इथं तुम्हाला इथं सेट जे ते करून घ्यायचं आहे ॲडजस्टमेंट. त्यानंतर परत नंतर आपला एकदम शेवटचा आता इथं फोटो येतं त्या इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी पिकमध्ये जायचं. त्यानंतर बटरफ्लाईजमध्ये तुम्हाला येऊन जायचं आहे. त्यानंतर इथं बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा एक तुम्हाला असेल इफेक्ट इथं देऊन टाका. तर ओके, तर मित्रांनो त्यानंतर परत तुम्हाला एक 12 सेकंदवरती येऊन परत बॉडी पिकमध्ये जाऊन ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला टोटेम फ्लेम अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतर त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन परत आपल्याला जिथं काय करायचं आहे बघा, आता आपल्या इथं व्हिडिओ पिकमध्ये येऊन आपल्या इथं आता काय करायचं नेचरमध्ये येऊन जायचं आहे. नेचरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं एक रोज अशा प्रकारचा एक भेटेल मित्रांनो तुम्हाला एक अशा प्रकारचा रोजवाला इफेक्ट तो इथं अप्लाय करून टाका. तर मित्रांनो इथं जो आपला आजचा व्हिडिओ होतो इथं व्हिडिओ रेडी झाला. तर व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्या गेल्यामध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय करायचं, वर तुम्हाला एक ॲरो दिसत आहे तर ॲरोवरती क्लिक करा. तर मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ होतो यामध्ये सेव्ह होण्याची ते सुरुवात झाली मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं. तर व्हिडिओला थोडं लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या यूट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.